माझा एक भाऊ होता. दोघांचं बऱ्यापैकी जमायचं, पण इतर भावंडांप्रमाणे त्यांच्यातही वाद आणि तंटे व्हायचेच. एकदा गणपती आणि कार्तिकेय जंगलात फिरत होते. ते बघ फळ अगदी वेगळंच दिसतंय रे. हो रे, मी पण असं फळ कधीच नाही बघितलं. चल ते फळ तोडूया. दोघही धावत झाडापाशी गेले आणि दोघांनी एकाच वेळी ते फळ पकडलं. हे फळ माझं आहे, मी ते आधी पाहिलं. नाही, हे फळ माझं आहे कारण मी त्याला आधी हात लावला. दोघही त्या फळासाठी वाद घालू लागले. दोघांनी ते वाटून घ्यायला नकार देऊन त्यावर आपला हक्क सांगू लागले. शेवटी त्यांनी आईवडिलांचा सल्ला घ्यायचं ठरवलं. ती दोघही घरी परतली. त्यांनी कैलासावर जाऊन ते फळ शंकर आणि पार्वतीला दाखवलं. आई, हे फळ माझं आहे, मी ते आधी पाहिलं. नाही, ते माझं आहे, मी त्याला आधी स्पर्श केला. भगवान शंकरांनी ते फळ ओळखलं. ते म्हणाले, योग्य व्यक्तीने ते फळ खाल्ल्यास त्या व्यक्तीला अमरत्व आणि अतुलनीय बुद्धीची प्राप्ती होते. माता पार्वती म्हणाली, मला वाटतं आपण या फळाचे 2 भाग करून दोन्ही पुत्रांना वाटून देऊया. नाही, कोणीतरी एकच ते फळ खाऊन त्याची शक्ती प्राप्त करू शकतो. मी लहान आहे म्हणून मी हे फळ खाणार नाही. मी मोठा आहे, या फळावर माझा हक्क आहे. भगवान, आता तुम्हीच काय ते ठरवा. मला वाटतंय आपण नारद मुनींना बोलवूया, तेच यावर काहीतरी उपाय सुचवतील. भगवान शंकरांनी नारद मुनींना आवाज दिला आणि लगेचच नारद मुनी हजर झाले. नारायण नारायण, प्रभू मला का बोलवून घेतलं? देवी पार्वतींनी नारद मुनींना सगळं काही सांगितलं. नारायण नारायण, मी या दोघांसमोर एक आव्हान ठेवतो. जो ते जिंकेल त्याला हे फळ मिळेल. दोघही तयार झाली. दोघांनीही विश्वाला 3 प्रदक्षिणा घालायच्या. जो प्रदक्षिणा प्रथम घालून कैलासावर परत येईल त्याला विजयी घोषित करून हे फळ देण्यात येईल. मला वाटतं की ही कल्पना अगदी उत्तम आहे. आम्हाला मान्य आहे. कार्तिकेयनी लगेचच आपलं वाहन मोरावर उडी मारली आणि वेगाने उडत विश्व प्रदक्षिणा घालायला निघाला. इकडे गणेशाने थोडा विचार केला. माझं वाहन उंदीर तर उडू शकत नाही आणि कितीही जोरात धावलं तरी त्या मोरासमोर जिंकणं अशक्यच आहे. काहीतरी योजना आखलीच पाहिजे. गणपतीला एक युक्ती सुचली. तो मनातच हसला. त्यांनी आई वडिलांभोवती 3 प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. भगवान शंकर, माता पार्वती आणि नारद मुनी चकित झाले. बाल गणेश नक्की काय करतोय? 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर बाल गणेश आई वडिलांसमोर उभा राहिला. बाबा, मी विश्वाला 3 प्रदक्षिणा घातल्या. आता तरी मला ते फळ मिळेल का? पण बाळा, तू तर आमच्या भोवती प्रदक्षिणा घातल्यास आणि कैलास सोडून कुठेही गेला नाहीस. मग तू विश्वाला 3 प्रदक्षिणा मारल्यास असं कसं म्हणतोस? विश्व प्रदक्षिणा घालण्यासाठी मला कैलास सोडून जायची अजिबात गरज नाही. वेद आणि पुराणात लिहिलं आहे की आई वडिलांच्या चरणापाशीच विश्व समाविष्ट असतं. त्यामुळे तुम्ही दोघं माझा विश्व आहात. तुमच्या भोवती प्रदक्षिणा घातल्यामुळे माझ्या विश्व प्रदक्षिणा आपोआपच पूर्ण झाल्या आणि मी हे आव्हान जिंकलं आहे. गणपतीचं म्हणणं बरोबर असल्यामुळे शंकर पार्वतींनी त्याला विजयी घोषित केलं. तेवढ्यातच कार्तिकेयही तिथे आला. आई, बाबा, मी विश्वाला 3 प्रदक्षिणा मारल्या. खूप छान ह बाळा, पण गणेश आधीच हे आव्हान जिंकलं आहे. कसं शक्य आहे? गणेशाला प्रदक्षिणा घालताना मी अजिबात पाहिलं नाही. गणेशाने हे आव्हान कसं जिंकलं? गणेशाने ते आव्हान कसं जिंकलं हे नारद मुनींनी कार्तिकेयला समजवलं. पण कार्तिकेय स्वतःला त्या फळाचा खरा वारसदार समजत होता. त्यामुळे तो रागाने कैलास सोडून निघाला आणि त्यांनी पलानी डोंगरावर आसरा घेतला. भगवान शंकर म्हणाले, गणेशा, तू जिंकलास. आता खुशाल ते फळ खा. भगवान शंकर, देवी पार्वती आणि नारद मुनी बाल गणेशाची बुद्धिमत्ता पाहून चकित झाले. आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने गणेशाने ते फळ आनंदाने खाल्लं.